नमस्कार सगळ्यांना. ऑलरेडी याचा एक पार्ट आलेला आहे, पहिला पार्ट, आणि हा सेकंड पार्ट आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, मी सेकंड पार्ट तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हा सेकंड पार्ट होता. आणि मला आता घर वगैरे आवरायचं होतं. घरात बऱ्यापैकी पसारा होता, कारण आत्ता जेवण वगैरे बनवून झालं होतं आणि विकी झोपले होते इथं. तर त्यांना लेट झालं होतं, त्यामुळे मग मला काही जास्त तेव्हा आवरायला नाही टाईम भेटला. तर आता आवरून घ्यायचं चाललं होतं माझं. नेहमी तर ते त्यांचं तेच आवरून ठेवतात, मला नाही सांगत आवरायला, पण ठीक आहे, आता कधी कधी मला आवरावं लागतं. आणि आता टायमिंग झालं होतं 5 पावणे 5 झाले होते. आणि आवरून आता थोड्या वेळात निघायचंच होतं जॉबसाठी. आणि आज संध्याकाळचा प्लॅन, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, आज जायचं होतं मठात. आता तो कितपर्यंत सक्सेस होतो आहे काही सांगू शकत नाही, पण जर लवकर निघले तर नक्कीच जाऊन येईल, कारण आज गुरुवार आहे. तर माझा हाच प्रयत्न असतो की दर गुरुवारी महाराजांचं दर्शन घेऊन यावं. गुरुवारीच जाते असं नाही, माझ्या शेजारी एक क्लिनिकच्या शेजारी एक केंद्र आहे, तर मी जाते येता जाता तिथं. पण गुरुवारी जरा थोडंसं स्पेशल असतं, महाराजांची आरती वगैरे भेटते, त्यामुळे मग गुरुवारी. आणि गुरुवार हा माझा सगळ्यात आवडीचा दिवस आहे. मला सगळ्यात जास्त कंटाळा येतो ते मला हे भांडे लावायचं. मला भांडे लावायला लई कंटाळा येतो मला. तर चाललं होतं भांडे वगैरे लावायचं. माझे सगळे मिळून काहीतरी 2-3-40 भांडे असतील, कारण मी जास्त भांडेवरती काढून ठेवत नाही, लागत नाही एवढे भांडे, कारण आम्ही 3 जण असतो, त्यामुळे एवढ्या भांड्यांची काही गरज पडत नाही. त्यामुळे थोडेच भांडे काढलेले असते आणि आम्हाला एवढे पुरेसे होऊन जातात, लई होतात भांडे. इथं मी सांगत होते की आता आवरायचं आहे. भांडे जे काही घासायचे होते ते बाहेर नेऊन ठेवले सगळे. बाहेर आवाज आला कसला तर, म्हणून मग मी बाहेर थांबले 2 मिनटं. मला वाटलं की वेदा वगैरे रडायला लागलं की काय, म्हणून मी बघत होते, पण वेदा नव्हता रडत. आणि मी आता सगळं आवरून छान तयार झाले होते आणि मी चालले होते आता जॉबसाठी. पण हे आपलं फायनल घर आवरून झालं सगळं. जागा कमी पडते थोडी, तर ठीक, ॲडजस्ट होऊन जातं, एवढं काही नाही. आता लॉक वगैरे लावला आणि आता निघायचं होतं, पण पावसाने अशी हजेरी लावली होती. ऐन टायमिंगला, जायच्या टायमिंगला पाऊस आला होता आणि खूप पाऊस पडत होता. तुम्हाला दाखवते मी, बघा. आणि नेमकी मी छत्री क्लिनिकलाच विसरले होते, आणि एक होती ती मम्मी घेऊन गेली होती, त्यामुळं आता छत्री नव्हती. मला असं भिजत जावं लागते की काय माहीत नाही, पण खाली मोठी ताई होती, मग तिच्या घरातून तिची छत्री घेतली आणि तीच घेऊन गेले. मग इकडं मागे गेले होते घरी, पण मम्मी काही नव्हती, छत्री पाहायलाच गेले होते, पण नव्हती छत्री. ही आमच्या बाजूलाच गाड्यांचं सर्व्हिस सेंटर आहे, 4 व्हीलर टाटाचं आहे सर्व्हिस सेंटर. आणि आत्ता पोरं नुकतेच आले होते शाळेतून, तसाच पसारा ठेवला होता सगळा बॅगींचा. मग मम्मी काही नव्हती. मी आर्यनला विचारत होते मम्मी कुठे गेली, तर त्यांनी सांगितलं आजी कामाला गेली. तो झोपला होता आणि ह्याचा चालला होता गोंधळ. वेदा पण होता तिथं, मागच्या रूममध्ये होता. मला लेट झालं होतं तर मी पटकन निघले. मामी होते इथं, मला बाय त्यांना पण जायचं होतं, आता निघले होते मी. पाऊस आला, मला पाऊस पडत खूप आवडतो, पण आता हा नेमकं जायचं टायमिंग आलं तर ठीक आहे, जायचं असेल तर.
पण पावसाळ्यातलं जे वातावरण असतं ना हे एक वेगळंच, मला तरी आणि खूप पॉझिटिव्हिटी येते. कारण जिकडं पाहावं तिकडं निसर्गाने हिरवी चादर पसरलेली असते, निसर्ग. खूप साऱ्या ठिकाणी धबधबे पाहणे, हे पाहायची जी मजा असते ना ती खूप वेगळी असते. मी काय आज मधल्या रस्त्याने गेले होते. मी म्हटलं ठीक आहे आज मधल्या रोडने जाऊयात, नाही तर रोज मी सरळ जाते हायवेने, म्हणजे मेन रोडने. पण आज म्हटलं चला मधून जाऊयात, कारण पाऊस येतो पटकन पोहोचायचं, हा शॉर्टकट आहे, ते करून गेले की बरं म्हणते. इकडे बऱ्याचशा लोकांनी अशी झाडं, या कॉलनीतून जायला मला आवडतं, कारण इथं ना भरपूर लोकांनी झाडं लावलेली आहेत दारात. इतकं छान वाटतं नाही ते झाडं वगैरे बघून. मला झाडांची खूप आवड आहे, पण काय आहे माहिती आहे का, जर आपण झाडं घेतली ना तर त्यांना व्यवस्थित मेंटेन ठेवावं लागतं, नाहीतर मग ते घ्यायचे आणि मग नुसतेच आणून ठेवायचे आणि लक्ष नाही द्यायचं, असं केलं ना मग ते सगळ्या झाडांचं नुकसान होऊन जातं, सुकून जातात सगळी झाडं. हे आमचं क्लिनिक. आता मी क्लिनिकला आले होते, मॅम येऊन गेल्या होत्या मे बी, कारण लॉक नव्हतं क्लिनिकला, फक्त हा जो ग्लास डोअर आहे हाच लॉक केलेला होता. आज काही एवढे पेशंट्स नव्हते, पेशंट्स कमी होते आज, म्हणजे सर नव्हते येणार. जे काही आज फक्त मॅडमचेच पेशंट होते, 2-3च पेशंट होते. एक रूट कॅनलचं होतं आणि एक OPD होते आणि एक स्केलिंगचं होतं. तर मी परत छत्री बाहेरच विसरले, म्हणून परत छत्री आणायला गेले, कारण एक छत्री क्लिनिकलाच राहिलेली आहे, ती पण अशीच विसरून गेले होते मी. पाऊस असेल तरच लक्षात राहते घेऊन जायची, नाही तर ती मग पाऊस नसला की राहिली क्लिनिकलाच राहून जाते. तर आज आठवणीने न्यावं लागेल, कारण ती माझी नाही, ती मोठ्या ताईची. तिला सकाळी जॉबला जावं लागतं तेव्हा तिला बी लागते छत्री. आता पेशंट नव्हते तर मग म्हटलं इकडंच ठेवावी थोडा वेळ सुकून तरी, कारण मॅडम आलेले नव्हते अजून, मॅडमला यायला वेळ होता. हे कूलर आणलेत आम्ही, आमचं नवीन क्लिनिक आता ओपन होणार आहे, म्हणजे दुसरीकडे घेतलं आहे सरांनी, जे स्वतःचं आहे, हे रेंटनी होतं. तर सरांनी त्यासाठी शॉपिंग केली होती, कूलर, फॅन, AC वगैरे असं बरंच काही आणून ठेवलं आहे. नेक्स्ट मंथमध्ये मे बी शिफ्टिंग होणार आहे, तर मी तुम्हाला नक्की शेअर करेल आमचं नवीन क्लिनिक. तर माझं आल्या काम असतं की सगळं ऑन करून ठेवायचं, लाईट्स वगैरे, लॅपटॉप ऑन करून ठेवायचा. माझ्या जॉबचा टायमिंग आहे संध्याकाळी 5:30 ते 9:30, आणि सकाळी असतो 10 ते 1 वाजेपर्यंत. तर ठीक आहे, मधला वेळ असतो मला थोडंसं घरचं वगैरे आवरण्यासाठी, किंवा काही कामं असतील एक्स्ट्राचे करायला. आणि इकडं मॅम पेशंट चेक करत होत्या, स्केलिंग झालं होतं त्या पेशंटचं, म्हणजे चालू होतं. तर मॅडम तेच बघत होत्या. आणि यानंतर मला जायचं होतं महाराजांच्या मठात, तर मॅडमला विचारून थोडीशी लवकर निघले होते मी क्लिनिकवरून. हे एक पेशंट होते, PDO पेशंट चेकअप होतं. मॅडमला म्हटलं मी थोडं लवकर जाते, कारण मला जायचं आहे थोडं बाहेर, कारण हे लास्ट पेशंट होतं. मग मॅम म्हटलं ठीक आहे, कारण आज पेशंट नव्हते त्यामुळं थांबून तरी काय. मॅमशी बोलले आणि मग निघाले लवकर. अर्ध्या रस्त्यात मला रिक्षाने जायचं होतं, त्यानंतर मला दिदी घ्यायला, म्हणजे दिदीसोबत जाणार होतं, कारण तिथून जॉबवरून सुटलेली होती, आम्ही दोघी जाणार होतो मग मठात. मग रिक्षाने गेली तिथपर्यंत, काळेवाडी फाट्यापर्यंत रिक्षाने गेले, आणि मग तिथून पुढे दिदी आली होती. मग दिदी थांबली होती ऑलरेडी येऊन, ते काय मी शूट नाही केलं. आता डिरेक्टली दिदीसोबत जाताना शूट करते.
कारण खूप ट्रॅफिक होतं उतरताना किंवा पेमेंट पे करताना, आणि कॅश काही नव्हती त्यामुळे मोबाईल गुगल पे वगैरे, त्यामुळे मोबाईल त्या कामात बिझी होता, त्यामुळे शूट करायचं राहिलं. या टायमिंगला भयंकर ट्रॅफिक असते रोडला. हे लोक तर अशी गाडी चालवतात ना, मधून कुठूनही काढतात. प्रत्येकाला जायची घाई असते. थोडं लेट झालं तर काय बिघडतं का? कोणी आवड देणार आहे का पुढं एवढं लवकर जाऊन? ते काही नाही, यांना सगळ्यांना घाई असते. हे कधी निघायचं इथं? बऱ्यापैकी ट्रॅफिक होतं. मग दिदीला म्हटलं आपण मधल्या रस्त्याने जाऊया. म्हणून आम्ही शॉर्टकट मारला आणि आम्ही मधल्या रस्त्याने निघालो महाराजांच्या मठात जायला. आम्ही मठात पोचलो होतो. कुठे लावते गाडी? आणि आम्ही आता पोचलो होतो. बऱ्यापैकी नाही म्हणणार, पण थोडी गर्दी कमी झाली होती. मग लाईन होती, पण ठीक आहे. इकडून महाराजांची मूर्ती पाहत होते मी. म्हटलं परत नंतर फ्रंट साईडने शूट करू देतील नाही करू देतील, पण नंतर त्यांनी करू दिलं. आणि बघा महाराज इतके छान दिसत होते. तो जो त्यांना आज जो म्हणतात ना आपण जे वस्त्र घातलं होतं, वस्त्राचा कलर त्यांच्यावर इतका खुलून दिसत होता. आणि माझं तर असं की मला मठात केंद्रात इथे कुठे म्हणजे देवाच्या ठिकाणी येऊन गेलं मला चार्जिंग झाल्यासारखी होती. मग त्यानंतर 1-2-3 दिवस माझे खूप छान जातात. महाराजांच्या कृपेने सगळं व्यवस्थित आहे, टेन्शन नाही तसं काही. महाराज पाहिजे तेव्हा बोलून येते. त्यांच्या मनात असेल तर सगळ्या गोष्टी घालतात, नाही तर आपण कितीही म्हटलं ना तर नाही होत. काही एक दिवशी असं झालं की फार दिवसभर म्हटलं जायचं नाही, संध्याकाळच्या टायमिंगला काहीतरी कामं येतात आणि मग राहून जाते. म्हणजे मला सांगायचं असं की त्यांच्या मनात असेल किंवा त्यांची इच्छा असेल तर ते बोलून येते. अशी बऱ्यापैकी लाईन होती, तिथे लाईन पटपट जात होती पुढं. आज बरेच जण इथे येऊन महाराजांचं नामस्मरण करतात. काही जणांची सेवा असते, नित्यसेवा, तर काही जणांचं ते चालू असतं. आता थोड्या वेळा दिदी म्हटली की आता तू महाराजांचं दर्शन घेऊन ये, तोपर्यंत मी शूट करते. तर तिला म्हटलं ठीक आहे, मग मी जाऊन येते आणि मग नंतर तू परत जा दर्शनाला, तोपर्यंत तू कॅमेरा पकड आणि शूट करून घे. तर हे बघा महाराज इतके छान दिसत होते. मला महाराजांना भेटलं ना लई छान प्रसन्न वाटतं मला. आपण महाराजांसमोर सगळ्या गोष्टी बोलू शकतो, जे आपण कोणासमोर नाही सांगू शकत ना, तेवढं मन मी महाराजांसमोर मन मोकळं करते. ते एकमेव ठिकाण आहे की त्यांना सगळ्याच गोष्टी माहीत असतात. ब्रह्मांड नायक त्यांना उगाच नाही म्हणत, त्यांना मनातली प्रत्येक गोष्ट माहिती असते. मला माझ्या प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मला महाराजांकडून भेटतं. मी माझी नित्यसेवा पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी नित्यसेवेत काय काय करते, मी काय वाचन करते, किंवा मी काय कुठल्या गोष्टी करते, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. पण तो व्हिडिओ पण येईलच लवकर. अजून मला कामाच्या गडबडीमुळे मला शूट करायला वेळ भेटत नाही, पण माझे हे डेलीची जी असते नित्यसेवा वगैरे ही मी नेहमी करत राहते. कधी कधी चुकून जातं, कधी होत नाही, पण महाराजांच्या मनात असलेलं तर ते करून घेतात. दर्शन घेत होते. पण महाराजांकडे पाहत राहावंसं वाटत होतं. इतकं छान दिसत होते, नेहमीच छान दिसतात महाप्रसाद पण होता, पण आम्हाला लेट झालेलं त्यामुळे प्रसाद काही घेतला नाही आणि थांबलो थोडा वेळ. पालखी होती त्यामुळे पालखी वगैरे पाहिली, पालखी नाचवली आणि मग आम्ही निघालो तिथून. छान दर्शन वगैरे घेतलं आणि मग आम्ही इकडं हे छोटे छोटे पोरं बघून तर मला फार छान वाटत होतं, कारण ते एवढेशे पोरं पण भजन म्हणत होते. आणि ह्या दादांनी पालखी आणली होती तिकडून.
हा आनंद जो असतो ना पालखी पाहण्याचा किंवा हे जे इतकं सुंदर वाटतं, इतकं सुंदर भजन म्हणत होते ना ते, पण आपल्याला यूट्यूबवरती आपल्याला सगळंच नाही शेअर करता येत. थोडंफार व्हॉइस ओव्हर द्यावाच लागतो, थोडंफार नाही बरंच द्यावा लागतो, कारण कुठली म्युझिक वगैरे आली तर कॉपीराईट येतं. त्यामुळं काही गोष्टी नाही शेअर कराव्या लागत ज्या म्युझिकच्या बाबतीत येतात त्या. कुठलीही प्रकारची म्युझिक तरी मी थोडं शेअर करतेच. तर छान पालखी नाचवत होते इकडं आणि खूप जण फुगड्या खेळत होते. दीदींनी पण दर्शन घेतलं, मी पण दर्शन घेतल्यानंतर भारी वाटतं. इथं आलं माझं मन हलकं होऊन जातं. त्यांच्या दरबारात आलं की शांत वाटतं. आणि इकडेच मी ते शेअर नाही केलं, पण त्या साईडला आहे ना अन्नछत्र आहे. म्हणजे ते खूप बऱ्यापैकी अन्नछत्र कंटिन्यू म्हणजे 7 वाजल्यापासून चालू असतं ते. छान आहे एकंदरीत. इकडे थोडी प्रशस्त जागा आहे ना, त्यामुळं मग बऱ्यापैकी सोपं पडून जातं इकडं. आणि इकडे शंकर बाबांचं फोटो होतं. आणि इकडून आतमध्ये गेल्यावर मी तुम्हाला लास्ट टाईम एकदा सांगितलं होतं की तिथे दत्त महाराजांची खूप सुंदर मूर्ती आहे. तर मी तुम्हाला ती आज दाखवणार आहे. आणि इकडे आपली नंदी खूप छान सजवलं होतं महाराज. हे असं पालखीचं बाजूने असं फिरत होते सगळेजण, भजन वगैरे म्हणत होते. छोटे छोटे पोरी फुगड्या खेळत होत्या, टाळ वगैरे वाजवत होते ते. आणि इकडे आतमध्ये ही जी रूम आहे ना, इकडे दत्त महाराजांची मूर्ती आणि स्वामी महाराजांची पण मूर्ती आहे. ती खूप सुंदर मूर्ती होती. आणि ज्यांचा हा मठ आहे म्हणजे जे काका हे पाहायचे सगळे, ते कोविडमध्ये त्यांचं निधन झालं. त्यांचा इकडे फोटो लावलेला असतो कंटिन्यू. आणि इकडे प्रसाद चाललं होतं वाटायचं. दीदीने घेतला, मग दीदीला म्हणलं धर आता मी घेते प्रसाद. आणि ही तीच दत्त महाराजांची मूर्ती इतकी सुंदर होती. आता ते रात्रीचं व्यवस्थित नाही दिसत आहे तुम्हाला, पण तुम्ही असं पाहिलं ना तर ती खूप सुंदर मूर्ती आहे. ॲक्च्युली माझं देवघर छोटं पडतं, नाही तर मला फार वाटतं की दत्त महाराजांची मूर्ती असावी किंवा काय. आणि इकडे प्रसाद वगैरे घेतला. दीदीला म्हणलं आता तू थोडा वेळ मोबाईल पकड. आणि छान मी पण दर्शन वगैरे घेतलं. हे आनंद पोद्दार काका, हे मठाचं हेच पाहायचे सगळे. ॲक्च्युली त्यांच्याच इथे आहे हा मठ, तर सगळं तेच पाहायचे. ते कोविडमध्ये त्यांचं निधन झालं, त्यांना कोविड झालं होतं. आणि हे बाहेर विठ्ठल रुक्माईची मूर्ती होती, खूप सुंदर दिसत होती. एक साईडला आहे ती मूर्ती. आणि थोडं पुढे गेले की मग इकडं संतांचे फोटो आहेत. दत्त महाराजांचे आहे, शंकर बाबा आहेत. आणि इकडे हे पालखी घालून जातात सगळे, ज्यावेळेस पालखी नाचवतात आणि मग हे दर्शन वगैरे घेतात आणि पालखी घालून जातात सगळेजण. मी पण गेले पालखी घालून. मला आवडतं, कारण मी दरवेळेस आले की मग दरवेळेस पालखी भेटतेच असं नाही, कारण कधी कधी आम्ही लवकर येऊन जातो. आता आज थोडं लेट झालं होतं म्हणून पालखी भेटली. मी पण पालखीचं दर्शन घेतलं. आता मी घ्यायचं चाललं तर ॲक्च्युली हा व्हिडिओ गुरुवारचा आहे, पण तो तुम्हाला आज येतो. थोडा प्रॉब्लेम झाला कारण माझ्या मोबाईलचा थोडा इश्यू होतो, म्हणून मला व्हिडिओ अपलोड करायला थोडा टाईम जातो. आणि मला एडिटिंगला फार वेळ भेटत नाही, तर तुम्ही समजून घ्या, आय होप. आणि आम्ही त्यानंतर निघालो रिटर्न घरी जायला. घरी जाऊन जेवण बनवायचं होतं. हे टायमिंग होतं 10चं.
त्यानंतर आम्ही दुकानात गेलो. तर परत भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.